हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोरनाम मुखात अखंड राहावे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमापण मातृश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सक्षम आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे मुळात आपण म्हणजे जाणी आहोत आणि जो बोध आपण आता घेत होतो. प्रत्येक ज्याला माणूस म्हणतो, माणूस म्हणजे मानवी देह अधिक त्यामध्ये असलेली जाणीव जरी मिळून येते माणूस असं आपण म्हणतो, मानवी देहाला. तर ही जी जाणीव आहे ही जाणीव जाणीवपूर्वक आणि नेणीपूर्वक असं दोन्ही अंगांचं कार्य चालतं. म्हणजे आपलंच कार्य जाणीवपूर्वक आणि नेणीपूर्वक आपल्याकडनंच होतं. आणि हे नेमकं कसं होतं की त्यामागचं जे काही ज्या नियम आहे, काही तो त्याचा स्वभाव आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जाणीवपूर्वक जाणणारं जे मन आहे त्याला बहिर्मन म्हणतात आणि नेणीपूर्वक कार्य ज्या मनाकडून होतात त्याला अंतर्मन म्हणतात. आपण सुरुवातीला हे अंतर्मन कसं निर्माण होतं हे आपण चिंतनात घेतलेलं आहे की मुळात अमन असतं, मूळ जन्माला येतं, ते बहिर्मनही नसतं आणि अंतर्मनही नसतं, असतं ते अमन. अर्थात अमन सुद्धा नेणी स्वरूपच आहे. तिथे जाणीवपूर्वक काही गोष्टी होतात असं सांगता येत नाही. तर तेच अमन मूळ जन्माला आल्यानंतर त्याचं रूपांतर आई वडील यांच्यानी जे संस्कार होतात त्या मनावर त्याच्यानं अंतर्मन तयार होतं. आणि हेच अंतर्मन जेव्हा मेंदूची पूर्णता वाढवते 8 वर्षाच्या नंतर, तर त्यातल्या ह्या अंतर्मनाचा काही भाग मेंदूशी कनेक्ट होतो. तर जाणीवपूर्वक कार्य आपल्याकडनं आपण करतो. म्हणजे जाणीवपूर्वक कार्य करत असणं म्हणजे सारासार विचार करून आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. सार आणि असार दोन्ही गोष्टी. आणि जाणीवपूर्वक करत असताना इथे बुद्धीचा भाग येतो, म्हणजे बुद्धीचं कार्य येतं. कारण योग्य काय अयोग्य काय हे प्रत्येकजण आपापल्या परीने माणूस पाहत असतो किंवा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे संस्कारातून हे जे अंतर्मन तयार होतं आणि त्या अंतर्मनात असलेल्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर बहिर्मनाचं कार्य जातं. म्हणजे जाणीवपूर्वक कार्य त्याच्याकडनं व्हायला लागतं. जाणीवपूर्वक कार्य करते. तर हे जे जाणीवपूर्वक कार्य करताना अंतर्मन जे संस्कार असतात त्याचा मोठा त्या जीवन जगण्यामध्ये पाठ असतो. त्या जसे संस्कार हे अंतर्मनात असतात त्याप्रमाणे तो माणूस प्रेमळ असू शकतो, रागट असू शकतो, किंवा वेडावाकडा वागणारा असू शकतो, ते चांगलाही वागणारा असू शकतो. ते सगळं आहे ते संस्कारावर अवलंबून आहे. म्हणून संस्कारामुळे माणूस चांगला किंवा वाईट वागतो. म्हणजे माणूस वागतो म्हणजे ही जाणीव जी आहे ती चांगली वाईट जे वागते त्याच्या त्याला मुख्य कारण म्हणजे त्याच्यावर असलेले संस्कार असतात. म्हणून अंतर्मन म्हणजे अमन अधिक संस्कार इज इक्वल टू अंतर्मन असं जातं. आणि ह्या अंतर्मनाच्या अधिष्ठानावर जेव्हा विचार करून आपण जाणीवपूर्वक जे वागायला लागतो त्याला म्हणतात बहिर्मन. म्हणून अंतर्मनाचे जे 8 कप्पे आहेत ते आपण गेल्याला घेतले होते की अंतर्मनाचे 8 कप्पे म्हणजे अंतर्मनाचा हा जो स्वभाव आहे, अंतर्मनाचा जो हा नियम आहे ते आपल्याला समजून घ्यायचे असतात. की अंतर्मन नेमकं अंतर्मन म्हणजे आपणच, परत लक्ष अंतर्मन आपल्यापेक्षा वेगळं नाही, आपणच अंतर्मन, आपणच बहिर्मन. म्हणजे आपणच कसे वागतो हे आपल्यालाच कळत नाही.
बऱ्याच वेळा आपल्याला काहीच कळत नाही. नेहमी झोपेत काय करतो आपल्याला काय माहिती, काहीच कळत नाही. स्वप्न पडतात, आपल्या मनासारखी स्वप्न पडत नाही, कशीही पडू शकतो. कारण त्याला कारण अंतर्मन. तुम्ही ठरवून स्वप्न म्हणा करू की ठरवून आपण स्वप्नात भेटूया, असं जर आपण एक मित्र मैत्रिणीचा एकमेकाशी बोललो तर स्वप्नात काही भेटता येत नाही. मग असं असताना त्या राजा हरिश्चंद्राने विश्वामित्राला आपलं राज्य दिलं कसं होतं लक्षात घ्या. आणि विश्वामित्र अंतर्मन काय, विश्वामित्राने कळलं कसं? कारण अंतर्मन हे नेहमी स्वरूप आहे. अंतर्मनाच्या ठिकाणी काही होत नाही. आता राजा हरिश्चंद्राला एक वेळ स्वप्न पडला पण मान्य होतं, पण विश्वामित्राला पुढे कळलं मी आज स्वप्नात गेलो म्हणून. कळलं मी काय म्हणतो? म्हणजे कधी कधी कल्पनिक काही गोष्टी आता ही पुराणातल्या गोष्टी असतात त्या बोधासाठी असतात, आणि तो बोध समजून घेण्यासाठी ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या जातात. पण स्वप्नावरती आपला कंट्रोल नसतो. नाही तर आपण मस्त की रोज आनंदाने झोपलो असतो, काय काही स्वप्न बघत आपल्याला हवी ती स्वप्न बघत असतो. पण तसं होत नाही. कधी वाघ पण मागे लागतो, कधी बोबडी वळते भीतीने, आणि सगळ्या गोष्टीची स्वप्न आपल्याकडे पडत असतात. पण हे सगळं अंतर्मनाचं कार्य. स्वप्न हे अंतर्मनाचं कार्य आहे. आणि म्हणून अंतर्मनामध्ये जे संस्कार होतात त्याच्यातून व्यक्तिमत्व घडतं. जो तिसरा कप्पा म्हणून जे आपण नेहमी म्हणतो, तो तिसरा कप्पा म्हणजे अंतर्मन जे संस्कार झाले आहेत त्याच्यातून अंतर्मनाचं ठिकाणी जी प्रेरणा निर्माण होतात. त्या प्रेरणा म्हणजे जसं उपजत ज्ञान आहे, आहार निद्रा भय मैथून, तसंच काम क्रोध लोभ भय, काम क्रोध लोभ मद मत्सर, ह्या प्रेरणा ह्या सुद्धा उपजत आहेत. उपजत आहेत, आतमध्ये आहेत. त्यांना जराशे संस्काराने उठवलं की त्या उठतात. माणूस आपोआप रागवतो की रागव नाही म्हटलं तरी रागवतो, का ते त्याच्या हातात नसतं. की ते अंतर्मनात त्याच्या मनाच्या विरुद्ध घडलं की अंतर्मनातून ह्या प्रेरणा निर्माण होतात. म्हणजे उपजत ज्ञानामध्ये तशा ह्या 5 प्रेरणा आहेत, तसे 4 आहार निद्रा भय मैत्री 4 एकूण 9 गोष्टी आपल्याकडे असतात. आणि याच्यातून आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. म्हणून बहिर्मनाच्या अंगाने सुद्धा आपण पाहिलं की जाणीवपूर्वक जाणतं, जगाशी संबंध घेऊन जगासंबंधी ज्ञान गोळा करतं, अंतर्मनात नेऊन पोचतं. आणि बाहेरील जे ज्ञान जे अनुकूल आणि प्रतिकूल विषयांशी संबंधित आपण जे ज्ञान निर्माण होतं जाणतो, त्याच्यातून आपल्या अंतर्मनात संवेदना निर्माण होतात. त्या संवेदनातूनच काम क्रोध लोभ मद मत्सर ह्या प्रेरणा प्रकट होतात. आणि त्याच्यातून परत बहिर्मनातून जाणीवपूर्वक आपण वेळेवर आपलं बोलतो किंवा चांगलंही वागतो वाईटही वागतो, ही आपल्या प्रेरणांवर अवलंबून असतं. म्हणून अंतर्मन बहिर्मन दोन्ही अंगाने आपलं जीवन सतत चालू आहे. सतत अंतर्मनाचं कार्य तिथे सतत आहे, आणि बहिर्मनाचे जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत सतत आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही मनाचं म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याकडे होतात, इथे आपलं लक्ष असलं पाहिजे. पण आपलं लक्ष तसं नसतं. आपलं लक्ष कुठे असतं? काय हवं आणि काय नको तिथे असतं. आपण सगळीकडे जातो का हवं, आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे तिथे जास्त लक्ष असतं. आणि त्या हवं नकोमध्ये इतके गुंतलेलं असतो की आपल्याकडे आतमध्ये म्हणजे अंतर्मनामध्ये जे जे काही खळबळ होते किंवा आनंद होतो इथे आपलं लक्ष असतं. पण इथे फक्त जर आपल्याला हे आता शास्त्र समजलंय, आणि हे शास्त्र समजल्यानंतर आपल्या अंतर्मनामध्ये शांती सुख समाधानाचंच प्रेरणा जर हव्या असेल तर ते आपण निर्माण करू शकतो अभ्यासाने. कसं करता येईल? की आपल्या ठिकाणी सतत त्या विचारातच आपण राहू. जे जे चांगले विचार आहेत ते सद्भावना आहे, आणि सद्भावनेतूनच दिवसभर आपल्याला राहायचं म्हटलं तर ते स्थिर मनाने शांत मनाने आपण अभ्यासाने राहू शकतो, आपोआप नाही राहू शकतो. माणूस आपोआप चांगला वागतो, हे संस्काराने चांगला वागतो वेगळी, म्हणून चांगला आपोआप वागेल किंवा चांगला वाईट आपोआप वागेल, दोन्ही गोष्टी त्याच्याकडे होऊ शकतात. पण जर त्याचं अंतर्मन शुद्ध असेल तर बहिर्मनाचं कार्य व्यवस्थित होतं. म्हणून बहिर्मन अंतर्मन या दोन्ही अंगाने आपलं जीवन चालत आहे, आणि ही दोन्ही मन एकमेकावर क्रिया आणि प्रतिक्रिया करत असतात. बरोबर. आणि म्हणून ह्या क्रिया प्रतिक्रियातूनच आपलं जीवन सगळं चाललेलं असतं. म्हणजे हे जर शास्त्र समजलं तर आपल्याकडे
म्हणजे पुण्य कसं निर्माण होतं किंवा पाप कसं निर्माण होतं. म्हणजे पाप आणि पुण्य तरी काय आहे तर खरं म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेलं त्याला आपण म्हणतो एनर्जी म्हणा किंवा फ्युएल म्हणतो. जसं गाडीमध्ये पेट्रोल लागतं तसं आपलं जीवन जगण्यासाठी म्हणजे बहिर्मन अंतर्मनाद्वारे कार्य करण्यासाठी पाप आणि पुण्य हे पेट्रोल सारखं काम करतं. जीवनाची गाडी आपली त्याच्यावर करते. पुण्यात्मक गोष्टी केल्या तर चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला वाटायला येतात, त्याचा भोग आपण घेत असतो, त्याचा आपला आनंद होत असतो. पण ते करत असताना परत चांगलं वाईट वागतो, त्याच्यात पण पाप पुण्य निर्माण होतं आणि पाप पुण्य निर्माण होऊन त्याच्यातून परत पुढचं जीवन होतं. म्हणजे जन्माला आलो ते कशामुळे आलो, आपल्याकडे जे पुण्य होतं ते पाप होतं. दोन्ही गोष्टीचा कुठेतरी प्लस मायनस असतं. त्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला, ह्याच आई वडिलांच्या पोटी काय जन्माला आलो, कारण तुझ्याकडे असलेला पाप पुण्याचा तो हिशोब आहे. याचा अर्थ असं कळलं ना. तिथे उत्तर हेच की अंबारीच्या घरात का नाही जन्माला आलो आपण, प्रश्न पडला पाहिजे. पण तो हिशोब सगळं पाप पुण्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे त्या अंगाने आपलं जीवन आपलं हे चाललेलं आहे. पण बहिर्मन अंतर्मन हे शास्त्र समजून घेणं म्हणजे आपणच आपल्याला समजून घेणं. आपणच आपल्याकडे प्रचंड शक्ती आहे, म्हणजे अंतर्मन ही प्रचंड शक्ती आहे, म्हणजे आपण प्रचंड शक्ती आहोत. तिथे त्या अंतर्मनात जो विचार घट्ट होतो, दृढ होतो, मुरतो, तोच विचार पुन्हा जीवनात प्रगट होतो. इतकं सामर्थ्य आपल्याकडेच आहे, म्हणजे अंतर्मनात आहे. आणि म्हणून अंतर्मनात चांगल्या विचारांचं जेवढं आपण चांगल्या विचारांचं आपण त्या ठिकाणी हॅमरिंग करतो, ते चांगले विचार पुन्हा 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 बहिर्मनातून जेव्हा करायला लागतो तर ते अंतर्मनात जाऊन पोचतात. जे जे विचार म्हणजे 4था कप्पा 5वा कप्पा म्हणजे सांगितलं ते सगळे ते विचार कसे आतमध्ये कार्याचं त्याचंच उदाहरण होतं. म्हणजे ते कशामुळे ते सांगितलं. म्हणून जे जे विचार आपण दिवसभर घोळवत असतो ते विचार आपल्या अंतर्मनात पोचत असतात आणि अंतर्मनात त्या विचारांप्रमाणे आपल्या ठिकाणी सगळ्या प्रेरणा प्रगट होत असतात आणि पुन्हा आपण जीवन जगत असतो. म्हणजे सुख आणि दुःख हे जे आपण म्हणतो सुखात्मक गोष्टी किंवा दुःखात्मक गोष्टी आपल्या वाट्याला ज्या येतात ते आपल्या चिंतनातून येतात. आपण जे कर्म करतो त्या कर्मातून येतात. कारण चिंतन ही कर्म आहे, विचार करणं ही कर्म आहे, बोलणं ही कर्म आहे, ते आचार ही कर्म आहे. म्हणजे कर्म तर आपल्याला सतत करावंच लागतं. कर्म नाही केलं तर जीवन जगू शकत नाही. तुम्हाला मला कर्मच नाही करायचं असा एखादा माणूस म्हणेल, म्हणजे जड करत नव्हता काय, पण श्वासोच्छ्वास तर घेतच होता ना, आणि तोही विचार तर करत होता, फक्त तो बोलत नव्हता. तसं आपल्याकडनं सतत कर्म हे होतच राहतं. म्हणून ते कर्म सत्कर्मच असलं पाहिजे, इथे आपल्याला सावध आहे. आता सत्कर्मच असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, प्रश्न असा आहे की सत्कर्म असलं म्हणजे काय असलं पाहिजे. की इथे सत्कर्म म्हणजे सर्वांच्या प्रती आपल्याकडे सद्भावना असणं हे सर्व सत्कर्माचं मूळ आहे. तुम्हाला प्रत्येकाबद्दल तुम्ही जे चांगले वाईट विचार करत असता त्यामागे त्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनामध्ये काही धारणा असते. कोणत्याही जी ओळखीची माणसं आहेत ही ओळखीची माणसं म्हणतो त्यावेळेला आपण प्रत्येक माणसामध्ये एक विशिष्ट धारणा धरलेली असते. हा माणूस असा आहे, हा माणूस असा आहे, आतमध्ये आपल्याकडे कुठेतरी पक्क केलेलं असतं आणि ती विशिष्ट जी धारणा असते त्या धारणेतून आपण सगळ्यांना पाहत असतो. म्हणजे प्रत्येकाला जिने पाहतो, मी अमुकाला पाहिलं म्हणजे कशातून पाहिलं, आपल्या मनात जी भावना आहे त्या व्यक्तीबद्दल त्या भावनेतून पाहिलं. त्यामुळे ती व्यक्तीबद्दल जर आपल्या मनामध्ये वाईट भावना असेल की व्यक्ती अशीच आहे, वाईट आहे, हे आहे, तर ती व्यक्ती कितीही चांगली वागत असेल तरी ह्याला वाईटच दिसते. हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे अंतर्मन हे असं आहे, चांगलं वाईट हे अंतर्मनात जे संस्कार झाले एखाद्या माणसाबद्दल. म्हणून काय बऱ्याच वेळेला बघा समाजामध्ये एकमेकांबद्दल जे गैरसमज आहेत, हे गैरसमज कशातून आहेत, आपण एकमेकाबद्दल काहीतरी विशिष्ट धारणा धरून ठेवलं, काहीतरी एखाद्या वेळेला आपल्या मनासारखं वागलेलं नाही, एखादी व्यक्ती आपण विसरत नाही ते मनासारखं वागल्यानं. म्हणजे दर वेळेला आपल्याकडे ती दृष्टी तशीच असते की त्या भावनेतूनच आपण त्या व्यक्तीला पाहतो. ती व्यक्ती खूप चांगली असली, चांगली वागली, कोणी तुम्हाला किती सांग मला सांगू नको, मला माहिती ही व्यक्ती कशी,
कारण आपल्याला घट्ट धारणा झालेली असते आणि ह्या घट्ट धारणेतून आपण प्रत्येक व्यक्तीबद्दल असे काही अनेक गोष्टी ठरवलेल्या असतात मध्ये आपोआप, आणि त्याच्यातूनच प्रत्येक व्यक्तीला पाहतो. म्हणजे समोर समजा तुम्ही एकटा खूप चांगले बोलता, पण तो गेल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी वेळ वापरत होतं, ही तुमची धारणा असते, कळलं ना? आणि म्हणून इथे कर्म चुकतं. आपलं कर्म कसं चुकतं? आपण ज्या चुकीच्या धारणा धरलेल्या आहेत त्यामुळे आपल्याकडे ज्या दुर्भावना निर्माण झाल्या, त्या दुर्भावनेतून आपलं जे कर्म होतं ते पापात्मक असतं. म्हणून कोणी कसाही वागो, सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आहे, की सर्वत्र ही चैतन्य शक्तीच नांदते आहे, की सर्वत्र ही जाणीवच नांदते आहे. इथे आपली धारणा जर पक्की असेल तर तुम्हाला सर्वात प्रति सद्भावना निर्माण होतात. पण ती धारणा पक्की करणं फार कठीण आहे. ती प्रत्येक ठिकाणी जेव्हा माणूस म्हणून जेव्हा पहा, किंवा कुत्रा म्हणून पहा, मांजर म्हणून पहा, तिथे ती जाणीव आहे हे जर आपल्याला लक्षात असेल तर आपण त्या जाणीवेकडे, म्हणून आपण जाणीव आणि ती जाणीव ह्या अंगाने समत्वाने पाहतो. कुत्रा असतं ते समत्वाने पाहतो, प्रेमाने पाहतो, आपण त्याला हडतून नाही करतो. ती जाणे मी जाणे, पण तो कुत्रा आणि माणूस आता काय करतो? हडतो. ही दुर्भावना आहे. कारण जाणीवेला एक दुसऱ्या जाणीवेने हड करणं ते पापात्मक ठरलं. कळलं की काय म्हणतो? कसं आपलं वाटतं काय एवढं केलं, कुत्र्याला कोण कोण उगीच दगड मारतात, कुत्र्याकडे असं उगीच कुत्र्याला हडतोड करतात. अरे कुत्र्याच्या ठिकाणी सुद्धा जाणीव आहे आणि तुझ्या ठिकाणी जाणीव आहे. देहाच्या अपेक्षेत दोघांचं प्रारब्ध वेगळं. तिथे प्रारब्धाचा भाग आला की पाप पुण्याचा हिशोब आला. पण जर तुला पुण्य खूप जमवायचं असेल तर कुत्रा असो, मांजर असो, मुंगी असो, कोण सर्वांप्रती सद्भावना आपल्याकडे असावी. आता पशु पक्ष्यांबद्दल सद्भावना इकडे आपण ठेवतो, पण माणसांवर ठेवत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे, कळलं ना? आणि ते कोणत्या माणसांबद्दल? आपल्या जवळच्याच माणसांबद्दल. आपल्या जवळचे म्हणजे सर्कल जे म्हणतात, आपलं जग, प्रत्येक माणसाचं जग हे अगदी लहान माणूस म्हटलं तर 100-200 माणसं असतात आपल्या जवळचे. त्यांच्याशी रोजचे संबंध असतात. रोजचे म्हणा की आठवड्यातून संबंध, का महिन्यातून संबंध असतात. आपले नातेवाईकांशी जसं संबंध आहे, काय लग्नाला बोलायचं आपण सगळ्यांना बोलवतो, पण बारशाच्या वेळेला सगळ्यांना बोलवत नाही, जवळच्या लोकांना बोलवतो. असं जग आहे की आपल्याला आपलं जग किती ओळखायचं असेल तर आपण किती लोकांना ओळखतो याचा हिशोब बघा. आपल्याला कसं सद्भावना ठेवायचं ते मी सांगतो प्रॅक्टिकल. आपण मध्यभागी आणि आपल्या भोवती सगळं जग म्हणजे वेगवेगळी माणसं. आता आपलं अगदी जवळचं जग असेल तर काय असेल? आपले आई वडील असतात, ते पती पत्नी असतात, किंवा मुलं असतात. हे अगदी जवळचं जग ते सतत आपल्याबरोबर असतात. आणखीन त्याच्या भोवती कोण असतात? तर त्याबरोबर नातेवाईक येतात, किंवा ज्यांच्याशी आपले चांगले संबंध असे मित्रमंडळी येतात. ती जवळ म्हणजे लगेच आपण हाक मारू शकतो, लगेच त्यांना बोलवू शकतो, अशी मंडळी असतात. आणखीन त्याच्या पुढचं जग कसं असतं की त्यांना रोज आपण भेटत नाही, पण कधीतरी आपली भेट झालेली असते, पण लग्न समारंभासाठी आपण त्याला पत्रिका दिली पाहिजे असं आपल्याला वाटतंय ना, अशी मंडळी असते. किंवा ऑफिसमध्ये जातोय तर ऑफिसमध्ये जरी गेलो तरी त्यांच्याशी आपला संबंध असतो, पण लग्न समारंभासाठी घरी रोज त्यांना घरी बोलवत नाही ना. कधीतरी मग काही आहे आपल्याकडे कार्यक्रम, आपण त्यांना बोलवू. अशी जी मंडळी, म्हणजे असं जग आहे. असे जग प्रत्येक माणसाचं 500पेक्षा जास्त क्वचित असतं. आता राजकारणी माणसं म्हणजे त्यांचं जग मोठं, म्हणजे ज्याचं जितकं जग मोठं तितका तो माणूस मोठा म्हणून मानला जातो. ज्याचं जग लहान आहे तर हल्ला काय छोटा माणूस असं खरं म्हणजे तसं काही नाही. कारण सगळ्यात जाणीव. म्हणून शरद पवारांचं जग मोठं आहे, की नरेंद्र मोदी साहेबांचं जग मोठं. पण जग मोठं म्हणजे ते जे बोलतात त्यांचे ज्यांच्याशी संबंध आहे त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे ज्या भावना धारणा आहे त्याच्यातून ते बोलतात. त्याच्यातून पुण्य किंवा पाप त्यांच्यात निर्माण होतं प्रत्येक माणसाकडे, कोणी असतं. म्हणून ज्यावेळेला इलेक्शन असतं त्यावेळेला ही सगळी राजकीय मंडळी जे बोलतात ते एवढं पाप निर्माण करतात ते त्यांनाच कळत नाही. त्यांना जर समजलं शास्त्र तर ते बोलणार नाही, कमी कमी बोलू नये ना. म्हणून मी मागे एकदा म्हटलं होतं, कोण बरं उभे राहिले होते, वकील कोण होते आपले, निकमानं उभं केलं होतं. त्या निकमाने काय सुंदर बोलले होते, समोरचं जे उमेदवार आहे तेही चांगलेच आहेत, मीही चांगला आहे, तुम्हाला ठरवा तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं. हे बोलणं बरोबर,
पण समोरच्या माणसाचं चांगलं वाईट काहीतरी सांगत राहणं नसलेलं, असलं खरं काय खोटं काय आपल्याला माहितीच नसतं. लोक ते ऐकत बसतात, का ऐकायला आवडतं लोकांना. दुसऱ्याबद्दल वेडावाकडं बोललेलं ते आपल्याला तिखट मसाला का आणखीन ऐकतो आपण. म्हणून तर सगळ्या सोशल मीडिया त्यासाठी चालतात. सोशल मीडिया चांगल्या गोष्टीवर चालत नाही. कोणाचं काय चुकलं, कोणाच्या घरात काय भानगड आहे, कुठे ब्रेकिंग न्यूज, या सगळ्या ब्रेकिंग न्यूज करत बसतात. म्हणजे काय असतं, इथे आपल्याला ह्या पापात्मक गोष्टीकडे आपल्याला खेचलं जातं. लक्षात घ्या, आपण काय म्हणतो सोशल मीडिया म्हणताना सगळ्या सोशल मीडिया म्हणजे न्यूजच्या बाबतीत किंवा एकमेकाबद्दल ज्या न्यूज दिल्या जातात चांगल्या वाईट काही असतात त्या बाबतीत. इथे जे आपण पाहतो तिथे असताना हे सगळं पापात्मक गोष्टी घडत असतात. म्हणून व्हॉट्सअपवर आपण फॉरवर्ड करतो सगळ्या गोष्टी. आलं बघितलं की चल टाकते आणखी दुसरं, आणि त्यावेळेस बरंच पाप आपण पसरवत असतो. हे आपल्याला लक्षात. चांगल्याच गोष्टी असेल तर फॉरवर्ड करा बाबा, लोकांना हे चांगलं कळावं म्हणून तुम्ही आणखी आपल्या मित्राला पळत हरकत नाही. पण आपण ते खरे काही लोक वाचत पण नाही. आलं तर पाठवत फॉरवर्ड नाही. इथे इन्व्हर्ट करता आलं पाहिजे. जे काही चांगली गोष्ट आहे ती आपल्यासाठी आहे, ते आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकायचं आहे, हा जर विचार केला तर माणसाकडे पुण्य जास्त निर्माण व्हायला लागेल. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या कर्मातूनच पाप पुण्य निर्माण होतं. म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मनाचं जे कार्य आहे, बहिर्मन अंतर्मनाचं कार्य विचारातून निर्माण होतं. म्हणजे बहिर्मन अंतर्मनाच्या मध्ये जो दुवा आहे तो सगळा विचारांचा आहे. जाणीवपूर्वक विचार केला अंतर्मन जातो. अंतर्मन केला की ती प्रेरणा निर्माण होते, ती भावना निर्माण होते किंवा त्याच्या मागे आणि कल्पना निर्माण होतात. हे सगळं अंतर्मनाचं कार्य आहे. आणि त्याद्वारे परत बहिर्मन तसे विचार करतो, चांगले असेल किंवा वाईट असेल त्याचं कर्म होतं. म्हणून विचार बहिर्मन अंतर्मन ह्या दोघांचं कार्य विचारातून चालू आहे. एकमेकांशी संवाद आहे त्यांचा आतल्या, तो विचारातून असतो. म्हणून विचारांकडे लक्ष द्या असं जीवन त्याचं की विचार चांगले केले तर आपलं जीवन आपल्याला चांगलं वागता येईल. म्हणून आपण विचार काय करतो इथे आपलं लक्ष असतं. पण त्याही मागे जर गेला तर आपल्याकडे सद्भावना किती आहेत आणि दुर्भावना किती आहेत ह्याचा हिशोब करा. किती माणसांबद्दल माझ्या मनात सद्भावना आहेत आपल्याला माहिती आहे. ज्याचं त्याला माहिती आहे की मला एवढ्या माणसांबद्दल बरं वाटतं, तो माणूस जवळ आला तर बरं वाटतं, ही सद्भावना आहे. आणि अमुक माणसं माझ्या जवळ येऊ नयेत असं जे वाटतं ती दुर्भावना आहे. साधा हिशोब. त्यामुळे त्या ज्यांच्यावर दुर्भावना त्यांच्या म्हणजे आपल्या कळत नकळत अंतर्मनामध्ये त्या दुर्भावना तिथे नांदत असतात. आणि त्या दुर्भावनातून आपल्याकडे पापात्मक गोष्टी अत्यंत सूक्ष्मपणे होत असतात. म्हणून कुणाही जीवाचा नगडो मत्सर म्हणजे सांगतायत संत उगीच म्हणत नाहीयेत, तर मग हे शास्त्र आहे जीवनाचं. की बहिर्मन अंतर्मन जेव्हा आपण म्हणतो हे बहिर्मन अंतर्मन एकमेकाशी संगतमत करून जीवन जगतात. म्हणजे आपणच आपल्याशी संगतमत करून जीवन जगतो. एक विषय लक्षात ठेवून आपल्या लक्षात येईल की जे जे मी जाणीवपूर्वक करतो आहे तिथे त्याच्या मागे माझ्याकडे किती सद्भावना आहे, ती किती सदहेतू आहे, ह्याचा जर मी विचार केला तर माझं सगळं जीवन सुंदर जीवन जगू शकतो. जर सद्भावनेतून मला वागायचं आहे, सद्भावनाच माझ्या मनामध्ये सतत असलेली प्रत्येकाबद्दल. म्हणून सर्वांचं भलं व्हावं ही सद्भावना आहे. उगीच बोलायसाठी बोलायचं नाहीये, मनातून ते असं म्हणजे सर्वांबद्दल सद्भावना आहे. आता आजच एक आपले एक मित्र आले होते, ते येतात मध्ये नारद मुनीसाठी कंपनी, आणि त्याने मला सांगितलं अमुक तुमच्याबद्दल फार टीका करतो. ती व्यक्ती बिचारी आज मरण पावली. म्हणजे जाऊ आता मरण पावली, आता त्याबद्दल काय व्यक्त करायचं. पण जर भलं होते म्हण नाही, पण त्यांनी त्यावेळेला मी तुम्हाला मी आता सांगतो, आता तो सांगून काय आणि त्यावेळेला सांगून तरी मला काय फरक पडतो. ज्याचं मार्ग त्याच्याकडे, मी कशा त्याच्यासाठी अडतो. हा लक्षात. जर मला असं म्हणत चल बघूया असं म्हटलं असतं तर ती दुर्भावना सुरू झाल्या तुमच्या. म्हणून अनेक गोष्टींच्या बाबतीत ज्यावेळेला आपण म्हणतो का अमुक व्यक्तीचं असं झालंय किंवा वाईट घडलेलं आहे, काही व्यक्तींच्या वाईट घडलेलं, तर आपल्याला त्याच्याबद्दल करुणाच आली पाहिजे. ती सद्भावना असेल. आपण असं नाही म्हणत बघा त्याने असं दुष्कर्म केलं म्हणून आताची अशी, इथे दुर्भावना आपोआप निर्माण होते आपल्याला. म्हणून कोणाच्या ठिकाणी जर वाईट परिस्थिती असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा प्रापंचिक असेल, तिथे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल करुणाच असली पाहिजे. म्हणजे त्याचं भलं व्हावं ही आतून मनातून ज्यावेळेला प्रेरणा निर्माण होईल त्यावेळेला ती सद्भावना असते आणि ते सत्कर्म असते.
प्रभू रामचंद्रांना रावणाबद्दल कधीच राग आला नाही. तुम्हाला कशावरून? कारण लढाईला गेल्यानंतर त्यांनी 2 वेळेला आपले दूत पाठवले होते की आता तरी आपण युद्ध करू नको, फक्त सीतेला सन्मानाने माझ्याकडे पाठवून दे, मी परत निघून जाईन, मला युद्ध करायला मी आलोच नाहीये. पण रावणाला खुमखुमी होती युद्धाची. त्याला वाटतं मी एवढा मोठा शूर आहे, मला काही काही वानरसेना मला हरवणार. लक्षात घ्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, सद्भावना आणि दुर्भावनाचं युद्ध आहे जगामध्ये. जग आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो जगामध्ये हे सगळं काय चाललंय, तर सद्भावना आणि दुर्भावनामध्ये जे युद्ध चाललेलं असतं. आणि कधीतरी दुर्भावना जिंकल्यासारखी वाटते, पण दुर्भावना कधी जिंकत नाही, सद्भावनाच नेहमी जिंकते, नेहमी लक्षात. पण त्याला वेळ लागतो, वेळ लागतो. चांगली गोष्ट घडायला वेळ लागतो, वाईट गोष्ट घडायला वेळ लागत नाही. बिल्डिंग तोडायची असेल महिनाभरात जबरदस्त करू शकतो, सगळं सामान आणि जमीन सपाट करू शकतो. पण ती उभी करायची असेल 2 वर्ष कमीत कमी लागतात, कितीतरी पास केलं तरी. म्हणून सत्कर्मातून जे जे आपण सद्भावनातून कार्य करतो त्याच्यातून चांगल्या गोष्टीच घडणार आहे. तिथेच आपल्याला यश मिळतं, तिथेच आपल्याला आनंद मिळतो, तिथेच आपल्याला शांती सुख समाधान मिळतं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की जगामध्ये वाईट गोष्टी बघितल्या लोक म्हणतात अरे काय तुम्ही म्हणता, त्याने असं वाईट केलं म्हणून त्याने एवढे पैसे कमवले. काय कमवतात हे सायबर गुन्हे करणारे, एवढ्या लोकांना फसवत आहेत, लाखो रुपये कमवतात, दिवसात कमवत आहेत. पण त्याच्यातून ते खूप श्रीमंत होणार आणि खूप सुखी होणार असं होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की दहशतवादातून काही लोक दहशतवाद करून काही लोकांचं बरं नुकसान करतात, म्हणून ते सुखी होणार आहेत का? नाही सुखी होऊ शकत. कारण निसर्ग नियम हा आहे, ज्या वेळेला आपल्याकडनं दुष्कर्म होतं त्याचा आपल्याला वाईट परिणाम लगेच नाही मिळाला तरी काही काळाने मिळेल. पण ज्याच्याकडनं जे सत्कर्म होतं त्याला हळूवारपणे पटकन त्यालाही पटकन मिळेलच असं नाही. पण जो अगदी दृढ निश्चयाने आपलं कर्म सत्कर्मच करत बसेल तर तो यशस्वी होतो. म्हणून आपण जे चांगल्या गोष्टी करत असू त्याला नावं ठेवणारी लोक पहिले भेटतील तुम्हाला, पहिले टीका करतात. तुम्ही चांगलं कार्य करा, बघा लोक हसतील, काय वेळा आहे काय करत असं. काही वेळानंतर ते शांत बसतील, ते म्हणतात अरे हा बरोबरच करतोय असं वाटत. आणि त्यानंतर काही वेळानंतर ते तुमच्यावर येतील. म्हणून कोणी पहिलं सत्कर्म करायला लागला तर लगेच तुम्हाला कोण साथ द्यायला येणार नाही. लक्षात. म्हणून आपण जे कर्म करतो ते जर सद्भावनेतून असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांना ते कळत नसेल तरी पण आपण जर अगदी अट्टहासाने ते करत बसू तर एक दिवस त्याचे सगळे सुपरिणाम आपल्याला मिळायला लागतात. हा तसा कळत नाही. म्हणून महात्मा गांधींनी अहिंसात्मक केलं, लोक हसत होते, ह्याच्याने काय होईल का? सुरुवातीला कोणाला ते पटत पण नव्हतं, नंतर हळूहळू ज्यांना पटलं तर त्यांच्यावर करायला लागता शेवटी भारत स्वतंत्र झाला. त्याला अनेक कारण आहेत, असं काही नाही म्हणत नाही, हे एकच कारण आहे. पण सद्भावना जी होती महात्मा गांधींकडे, ते सद्विचार होता, सत्याग्रह होता, त्यांच्याकडे सत्याचा आग्रह होता, त्याचे सुपरिणाम त्या काळात तरी चांगले झाले. म्हणून आज आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने म्हणजे आज हा अभ्यास ज्याला करायचा त्यांना आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बहिर्मनन तंत्राच्या शास्त्रातून आपल्या ठिकाणी प्रत्येकाबद्दल सद्भावनाच असली पाहिजे. आणि ही सद्भावना जितकी आपल्याकडे आपण आपल्या अट्टहासाने दृढ करू, म्हणजे कोणी किती वाईट केलं असेल तरी त्याचं भलंच व्हावं हा विचार आपल्याकडे आला पाहिजे. त्याच्याशी आपल्याला आयुष्यभर काही वैर करून करता येत नाही. कोणाशी वैर कराल तर ती दुर्भावना असते आणि ती आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते. पुढे काहीतरी वेड्यावाकड्या गोष्टी घडतात. कधी कधी असं वाटतं अरे चांगलं करता हे कसं का होतं, त्याला कारण ह्या अनेक गोष्टी असतात. आपल्या ठिकाणी अनेक लोकांबद्दल आपण दुर्भावना ठेवत असतो. ती दुर्भावना बदलायचं काम पहिलं करा. आपल्याला जर स्वच्छ व्हायचं आहे तर सर्वांप्रती सद्भावना, सर्वांचं भलं व्हावं. म्हणून सर्वांचं भलं महाराजांनी त्यासाठी आपल्या उपाय झाला प्रार्थना म्हणा, आपण म्हणतो. पण परत अंतरात काय असतं, सर्वांचं भलं वाटतं नाही वाटत, म्हणजे बरोबर असतं. ज्यांच्याशी आपल्या ओळख त्यांचं भलावा म्हणतो, पण त्यांची ओळख आहे त्यांच्याशी अमुकाने मला अपमान केलाय की अमुकाने मला फसवलाय की अमुकाने माझे पैसे देत नाही, त्याचं भलावा म्हणता येत जी ओळख नाही भलावा म्हणाला. का नाही असं होतं? कारण की मनामध्ये दुर्भावना आपण घट्ट धरून ठेवली.
तिथेही आपलं म्हणून त्या दुर्भावनेवर मात करण्यासाठी क्षमा करा असं सांगतात. जे तुमच्यावर अन्याय करत असतील किंवा केला असेल त्यांना मनापासून क्षमा करा, म्हणजे त्यांच्याबद्दल असलेली आपली दुर्भावना दूर व्हायला पाहिजे. क्षमा करायची दुर्भावना दूर व्हायला. नंतर काही मंडळी क्षमा मागतात पण मनामध्ये अशीच अडी धरूनच ठेवतात, मी क्षमा मागितली आणि परत काय दुर्भावना काही सोडत नाही, ते मात्र गणित चुकतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या हा अंतर्मन, म्हणजे पहिलाच प्रयोग जो आपण मी माझं सांगतो तुम्हाला, माझ्या मनात किती लोकांबद्दल सद्भावना आहेत आणि किती लोकांबद्दल दुर्भावना आहेत ह्याचा हिशोब करा. कागदावर लिहा. किती माणसं तुम्हाला चांगली वाटतात, त्यांचं भलं वाटतं, किती माणसाने आपल्याला बरोबर वागले नाहीत की आपल्याशी काहीतरी वेडवाकडं वागले त्यांचंही नाव लिहा. आणि त्या व्यक्तीकडे तुम्ही चेहरे पाहिला तुमच्या मनात काय काय उमटतं ते पहा. ते जर उमटत असेल तर तिथे आपल्याला स्वच्छ करायची वेळ आली म्हणायचं. तिथे त्या व्यक्तीचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. आपल्याला मनापासून त्या व्यक्तीला आपण क्षमा केली तर ते खरोखर केला असेल नाही असंही म्हणत नाही, खरोखर काहीतरी चुकवलं असेल, पण आपल्याकडनं त्याच्याबद्दल मनात दुर्भावना ठेवू नये, कारण ही दुर्भावना पापात्मक ठरते. तिथे न्याय अन्यायाचा हिशोब लागला जात नाही. आपण काय सत्कर्म करतो आणि आपण काय दुष्कर्म करतोय हे आपल्या सद्भावनेवर किंवा दुर्भावनेवर सगळं अवलंबून असतं. म्हणून सर्वांप्रती सद्भावना, ज्याच्याकडे प्रत्येकाबद्दल सद्भावना कुठून येणार? प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती हा बोध. मुळात प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्तीच आहे, नाही कळत आहे पण नको कळत आहे. संतांनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलं आहे, तर मला ही ती ईश्वरी शक्तीच आहे हा बोध सतत जो साधक मनामध्ये धरून ठेवतो त्या ईश्वराबद्दल आपल्या मनामध्ये सद्भावना येतेच. कारण ईश्वर या अर्थ देव म्हटलं की देवत्वाची जी भावना आपल्याकडे येते ती त्या देव या शब्दामुळे येते, किंवा ईश्वर या शब्दामुळे येते. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी हे देवत्व आहे, प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी ईश्वरत्व आहे. आणि हे ईश्वरत्व ती व्यक्ती विसरते म्हणून ती वाईट होते. त्या व्यक्तीला जर ईश्वरत्वाची आठवण झाला तर ती व्यक्ती चांगली जाते. म्हणून अंगुलीमल हा अतिशय दुष्ट माणूस होता, पण तोच गौतम बुद्धांच्या सान्निध्यामध्ये अहिंसक नावाने कीर्तिमान झाला. अहिंसक नाव ठेवलं जातं. जो हिंसक होता त्याला अहिंसक नाव दिलं गौतम बुद्धांनी. म्हणजे परिवर्तन जे आहे हे परिवर्तन सद्भावनेतून निर्माण झालं. म्हणून ज्यावेळेला अंगुलीमलला लोकांनी मारलं, म्हणजे कधी मारलं लोकांनी? पहिला तो म्हणा मी अंगुलीमल आहे, त्याला कबूल करायला सांगितलं. गौतम बुद्धांनी तू सांगायला जाऊन सांगतो अंगुलीमल आहे. आणि ज्या वेळेला ज्या व्यक्तीला, ज्या घरातल्या व्यक्तीला तू मारलेला आहे त्या घरातल्या व्यक्तीने तुला जर क्षमा केली तर तू पार झाला म्हणून समज. आपल्याला असं जमेल? आपण एखादं जर समजा काही चुकलाय तर चुकलं म्हणायला पण आपली जीव ओळख नाही, कळलं ना? पण ज्यावेळेला अंगुलीमल मी अंगुली म्हणले लोक घाबरले. तो नाही हो मी गौतम बुद्धाचा शिष्य आहे असं म्हणाले तर लोक काट्या घेऊन आले. कारण आता त्यांना राग होता त्यांच्याबद्दल, दुर्भावना होती ना, कारण वाईट केलं होतं, खूप वाईट केलं लोकांचं. आणि जेव्हा त्याला फटके मारायला लागले गौतम बुद्ध धावत आले आणि त्याने त्याला सगळ्यांना अडवलं. आणि त्यावेळेला ह्याला विचारलं तुला काय वाटतंय? तर ना सर्वांचं भलभाव वाटतं. ही अहिंसकाची भूमिका होती. तो जर अंगुलीमल असता त्याने काय केलं असतं? परत तलवार काढली असते, ज्याच्यात खडकं होतं ते काढलं असतं. पण तिथे सगळं परिवर्तन होतं. म्हणून वाल्याचा वाल्मिकी म्हणा की अंगुलीमलचा अहिंसक जो होतो तो सद्भावनेतून होतो. आणि सद्भावनेसाठी आपल्याला हा अभ्यास आपणच केला पाहिजे. ज्याला सद्गुरू भेटला, सद्गुरू काय करतात? मार्गदर्शन देतात, पण मार्गक्रमण आपणच करायचं आहे. सद्गुरूंनी म्हणून सद्गुरूंच्या संगतीत राहावं की त्यामुळे आपल्या मनामध्ये सतत सर्वांप्रती सद्भावनेचं सतत बीज मुरवत राहायला सोपं पडतं. चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं, त्यामुळे अनिष्ट विचार आपल्याला येणार नाही. ह्यासाठी सत्संगतीचं महात्म्य जे सांगितलं जातं ते. म्हणून अंतर्मनाचा पॅटर्न सुसंस्कृत होतो किंवा विकृत होतो हे सर्व संगतीवर अवलंबून आहे आणि संगतीतून येणाऱ्या संस्कारावर अवलंबून. म्हणून पूर्वीचे संस्कार काय असतील ते असेल. आज आपल्याला सद्गुरूंचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची संगत आहे, म्हणजे सद्गुरूंची संगत आहे. तर त्या ज्ञानाच्या संस्कारातून आपल्याला प्रत्येकाकडे कसं पाहायचं हे शिकायचं आहे. पुन्हा
पुनश्च काय म्हणतात त्याला, हरिओम, पुनश्च म्हणजे पुन्हा वस्तूलाच सुरुवात करायची. ते आहे तर आहे, अंतर्मनात काय बऱ्याच गोष्टी आहेत, मग त्या बदलायचा विचार करतात. मला म्हणून सुरुवात अभ्यास काय, किती लोकांबद्दल सद्भावना आहेत आणि किती लोकांना दुर्भावना आहेत, पेपर घेऊन लिहून काढा. ज्यांच्याबद्दल दुर्भावना आहेत त्या प्रत्येकाकडे आपण यांना क्षमा केली याचं भलं होते, ह्याचं क्षमा केली भलं होते. आपण कोणाकडे अन्याय केला ह्याचा विचार करा आणि त्या व्यक्तीकडे आपण माफी मागायला गेलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःहून माफी मागणार नाही तोपर्यंत आपलं मन स्वच्छ होणार. समजा माफी देणार पण नाही, हे लक्षात ठेवा. काही लोक माफ करत, तुम्ही म्हणाल मला माफ करा, तू समजलं हा मी तुला काय माफ करणार नाही असंही म्हणेल, पण तुम्ही मात्र माफी मागून स्वच्छ व्हायला पाहिजे. म्हणून जैन लोकांमध्ये एक सण आहे ना, काय म्हणतात त्याला, प्रयुषणमध्ये, पण त्याला काय मिच्छामी दुक्कड. आता शब्द बोलायला कठीण आहे, मग वागायला किती कठीण आहे. ती सर्वांची त्यावेळेला ते माफी मागतात. अहो माझं काय चुकलं माफी करा, अहो माझं चुकलं. वर्षातून एकदा म्हणायचं नसतं ते. मिच्छामी दुक्कडम रोज पाहिजे म्हणायचं त्यांना. रोज सकाळी संध्याकाळी आपल्याला आपलं काही चुकलं असेल तर त्याची माफी मागायची असते आणि कोणी आपल्याबद्दल काही वेळवाकडं बोललंय त्यांना माफ करायचं असतं. तिथे आपलं मन स्वच्छ होत असतं, तिथे सर्वांबद्दल सद्भावनाच आपल्याकडे आली पाहिजे. आणि हे आपल्या सगळं जे होतं ते आपल्या जवळच्या जगात, परत विषय लक्षात ठेवा, सगळ्या चांगल्या वाईट भावना असतात ते आपले ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांच्या संदर्भात असतात. आपल्याला त्या लांबच्या देशातल्या कोणाही माणसाबद्दल कसलाही चांगलाही विचार नसतो, वाईटही विचार नसतो. आहे ते आहे, जोपर्यंत आपला संबंध येत नाही त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटत नसतं, चांगलीच असं म्हणतो ना. पण ज्यांच्याबद्दल आपले जे संबंध येतात जवळचे, तिथे आपल्याला ह्या सद्भावना आणि दुर्भावना आपल्याकडे मनात येत असतात. म्हणून आपल्या जवळचं जग ओळखा. प्रत्येकाबद्दल आपल्या मनात सद्भावनाच असली पाहिजे, दुर्भावना अशी दुर्भावना बाजूला करायची. आणि ती ईश्वरी शक्तीच आहे. ह्या बोधातून त्याचं भलं झालं पाहिजे. तर त्याच्याबद्दल आपल्याने काही चांगल्या गोष्टी केल्या, चांगले गुण आहेत त्याच्याबद्दल आपल्याला चिंतन केलं पाहिजे आणि त्याचं भलं व्हावं असं आपल्याला सतत वाटलं पाहिजे. म्हणून बैरमनांतलं शास्त्र का समजून घ्यायचं, आपल्या स्वतःला सुधारण्यासाठी. खूप ज्ञानी नाही होणार आपण, अंतर्मनाला माहिती आहे, बैरमन त्याच्यात काही फरक पडत नाही. तू कसा वागतोस त्याच्यात फरक आहे, कळलं ना. आचरण कसं करतो, ज्ञान कळलं नाही तुम्हाला तरी तुम्ही सर्वांमध्ये सद्भावना धरली, संपलं. तुम्हाला बैरमन समजून घेण्याचं काही कार्य गरज नाही. काही लोक म्हणतात काय ते बैरमन काय कळत नाही म्हणा, नको कळू दे, पण सद्भावना तर धर. लोकांचं भलं व्हावं मनापासून जे वाटलं पाहिजे तिथे आपल्याला ही सद्भावनाच उपयोगी पडतं. आणि सद्भावनाच आपल्याला पुढचं सगळं आयुष्य सुखाचं आणि शांती समाधानाचं पर्यंत घेऊन जात आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे सतत अधिकाधिक सद्भावना असते, असं म्हणू शकत नाही की दुर्भावना असणार नाही. दुर्भावना कोणाकडे नसतात, संतांकडे नसतात. बाकी सर्वांकडे, सर्वसाधारण माणसाकडे देहभाव आहे, तोपर्यंत काही अंशी सद्भावना असतात, काही अंशी दुर्भावना. मॅक्झिमम म्हणजे अधिकाधिक जितक्या सद्भावना निर्माण होतील तितका देहभाव विरळ होत जाईल. दुसरं एक काय, देहभाव विरळण्यासाठी आपल्याला सद्भावनेची काळ धरता आली पाहिजे. म्हणून आपल्याला सर्वांप्रती आपलेपणा येणं ही सद्भावनेचं लक्षण आहे. कोणी कसाही व्हावं, त्याच्यावर त्याचं भलं व्हावं. आपल्याशी संबंध येतो, त्याचं भलं झालं म्हणजे त्याच्यावर दुर्भावना येता कामा नाही. तो असा का वागला, तो तसा का वागला, असं का झालं, तसं का झालं, ह्याच्या मागे काही जायचं कारण नसतं. आपल्याला फक्त त्या व्यक्तीचं भलं व्हावं, ती व्यक्ती जे जे करेल त्याच्यामध्ये त्याला सुखशांती समाधान मिळावं किंवा ऐश्वर मिळावं, हीच भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे. आणि ही ज्या सद्भावना जितकी होती तितकं बैरमनचं शास्त्र आपल्याला व्यवस्थित समजायला लागेल. अंतर्मन तितकं स्वच्छ होईल. कारण अंतर्मन स्वच्छ होणं हेच पहिलं आपल्याला कार्य करायचं आहे. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये देहभाव आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या प्रेरणा आहेत. किती जरी म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी आहे. अहंकार प्रत्येकाकडे आहे, आधी कबूल करा, हो आहे, हो आहे. राग येतो, हो येतो, राग न येतं कारण म्हणणार असं समजत मी एखाद्या नामदार तुझ्याकडे ना अहंकार खूप आहे, तो कसा खवळेल ते बघा. आपल्याला आपण म्हणतो ना परमार्थ आपण खूप करतो आणि त्याला जर तुमच्या अहंकार म्हणजे आपल्याला कोणी शिवी दिल्यासारखं वाटतं. अरे का असा बोलतो, मला कासा ओरडतो म्हणजे अहंकारच आहे, कळलं ना.
म्हणजे इथे अंतर्मनामध्ये जो हा देहभाव आहे, त्या देहभावातून प्रत्येकाकडे ह्या भावना आहेत, ते पहिलं स्वीकारायचं. पण आहेत म्हणून ते गपचूप नाही बसत, म्हणून परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे आपल्याला आपलं परिस्थिती, म्हणजे आपलं अंतर्मन ही आपली परिस्थिती आज आहे ते आहे, पण त्याच्यातून मला आता सुधारलं पाहिजे. लोकांच्या भल्याचा का लोकांना मदत करण्याचा हा विचार आपल्याकडे सतत असला पाहिजे. आपल्यामुळे कुठेतरी आपण कोणातरी उपयोगी पडलं पाहिजे, ही क्षणोक्षणी ज्याच्याकडे भावना असेल ना, तिथे सद्भावना असते. मला कोणाच्या उपयोगी पडायचं नाही, मला काय, मी आपल्या घरात सुखी आहे असं जो वाटतं, ती पण दुर्भावना आहे. तर ही कशी दुर्भावना? मला इतरांचं काही पडलेलं नाही हा जो विचार आहे ती दुर्भावना. मी घरात सुखी आहे म्हटलं, चांगली भावना, का वाईट नाही, मी सुखी आहे, पण मला इतरांचं काय भानगडीत पडायचं नाही, इतरांच्यामध्ये मला जायचं नाही, ती दुर्भावना आहे. सद्गुरूंनी असा विचार केला असता तर जीवन आली नसते. सद्गुरू सुखी होते ना, काय पडलं होतं त्यांना करायचं, पण त्यांनी लोकांसाठी हे जे केलं, तिथून लोकांना मार्गदर्शन केलं, त्याची सद्भावनेतून केलं, आणि त्या सद्भावनेतून त्यांचं जीवनचं बहुत कल्याण झालं त्यांचं. पण त्यांच्याबरोबर जे कोणी त्याप्रमाणे वागत असतील त्यांचं जीवनाचं पोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्संग हवा, संतसंग हवा, आणि तो त्याच्यातून जे ज्ञान मिळेल त्याच्यातून सद्भावना आपल्या अंतर्मनात धारण करता आली पाहिजे, प्रत्येकाबद्दल सद्भावना. म्हणून म्हटलं की जितके लोक आहेत, जे ज्यांना ज्यांना आपण ओळखतो त्याचे चांगले गुण लक्षात घ्या. प्रत्येक माणसाकडे चांगले गुण असतातच, किती तो माणूस वाईट वागला तरी सद्गुण असतात. म्हणून तिथे जर सद्गुण लक्षात घेतले आणि त्याच्याबद्दल जर करुणा ठेवली, एखादा माणूस वेडवाकडा वागत असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल करुणा आली पाहिजे. अरे एवढा ईश्वर असून तो असा वागतो, आपण तसा तो असा वागतो म्हणजे वाईटच आहे, असा उलटा विचार करतो. करुणा यावी म्हणजे काय, त्याचं भलं व्हावं हे आपल्या मनामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला आपलं मन स्वच्छ झालं म्हणून समजा. जोपर्यंत होत नाही, जो आतून परत काहीतरी जोर येतो की असं केलं तसं केलं पाहिजे, त्याचा अर्थ आपला जो अंतर्मन अशुद्ध आहे. म्हणून अंतर्मन शुद्ध करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपण म्हणतो जगाला सुखी करा, नाही, आधी आपण सुधारलं पाहिजे, मग जग सुधारेल. लक्षात घ्या, आपल्यापासून सुरुवात करायची की मला सुधारायचं आहे. मला सुधारता सुधारता माझ्या आजूबाजूचं जे जवळचे लोक आहेत ते सुधारतील, ते सुधारतात इतर लोक सुधारतील. म्हणून माणूस दुसऱ्या कोणालाही सुधारू शकत नाही. पहिलं 100%. जो माणूस स्वतःहून ठरवतो मला सुधारायचं आहे तोच सुधारू शकतो. हे जर तुम्हाला कळलं तुम्ही बघा, तुमच्या जवळच्या लोकांना सांगा जीवन देत चला, जीवन देत आशेदाराला माहितात कोण नाही, तू सुखी हो बाजार आम्हाला नको सांग असं पण म्हणतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून प्रयत्न करू नये असं नाही, प्रयत्न करावा. सद्गुरूचं ज्ञान घे बाबा, दिलं पुस्तक ऐकलं, पण रोज जाऊन त्याच्या मागे लागू नका. रोज जाऊन मागेला तो तुमच्या लाख पडायला लागला म्हणून समजा तो आलं, तुम्ही बघितलं पाहिजे, तू कुठे पडून जाईल, नको ही कटकट आली आपल्या मागे. म्हणून इथे हा जो बोध आहे आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला सुधारायचं. आपण सुधारू तेव्हा आपण सुखी होणार आहोत. प्रत्येक माणूस त्याच्या कर्मातून सुखी दुःखी होतो, हे परत लक्षात घ्या. त्याच्या ज्या सद्भावना दुर्भावनेतून सुखी दुःखी होतो. म्हणून आपल्याला सुधारलं तर आपण सुखी झालं तर आपल्याकडे बघून इतर लोक त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. असा सगळा जो प्रकार आहे ते लक्षात ठेवा. जीवन कसं चाललंय ते बघा. म्हणून बैलमनाचं अंतर्मनाचं शास्त्र जे आता आपण मुद्दामून सांगतो, एकमेकांचा जो संबंध आहे त्याचं मूळ कारण काय, अंतर्मनात असलेल्या सद्भावना किंवा दुर्भावना ह्याच आपल्याला सुखदुःख देण्यास कारणीभूत ठरत असतात. दुसरं कोणी सुखदुःख देत नाही, बाहेरून कोणी सुखदुःख देत नाही. बाहेरून येणाऱ्या जे अनिष्ट परिणाम आहे ते आपल्या दुर्भावनेचा परिणाम आहे. बाहेरून चांगल्या गोष्टी आपल्यासाठी घडतात ते आपल्या सद्भावनेचा परिणाम आहे. कारण सद्भावनेतून पुण्य निर्माण होतं आणि दुर्भावनेतून पाप निर्माण होतं. आणि हे पाप पुण्य चांगली वाईट परिस्थिती आकर्षित करते, चांगले वाईट लोकांना आकर्षित करते. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की अभ्यास करायला लागतो की चिंतन करायला लागतो, तर हळूहळू त्याच पद्धतीचे लोक पण तुमच्या जवळ यायला लागतात. आणि ज्यावेळेला आपण अनिष्ट चिंतन करायला लागतो तर अनिष्ट चिंतन करणारे पण लोक तुमच्याजवळ येतात. म्हणजे मागे जे शास्त्र महाराजांचं सांगितलं की जगामध्ये हे अनेक चांगले वाईट विचाराची स्पंदनं चालूच आहेत. ज्या पद्धतीचे आपण ज्या भावना ते विचार करतो ते विचारही आपल्याकडे तसेच आकर्षित होते.
आपण जे अनिष्ट चिंतन करत असू तर अनिष्ट गोष्टीचे अनिष्ट विचारांच्या जी लहरी आहे ते आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला परिणाम मिळतो. त्या पद्धतीने विचार आकर्षित होतात म्हणजे लोक आकर्षित होतात. म्हणून ज्या वेळेला आपण सतत आहे ते ईश्वरच आहे का आहे ते चैतन्यच आहे, सर्वत्र चैतन्यच आहे, सर्वांचं भलं होत आहे, ह्या अंतरात ज्या हा जो बोध आपण जर मुरवायला लागलो तर आपल्या जवळची लोक जवळची बसून कशी कशी आकर्षित व्हायला लागते. आपण त्याला म्हणतो चमत्कार झाला. चमत्कार काही नाही, हा सगळा नियम आहे. म्हणून बहिर्मना अंतर्मनाचे जे नियम आहेत ते महत्त्वाचे लक्षात येतात. म्हणून त्याच्यातून आपल्याला आपल्या ठिकाणी असलेले ईश्वरत्व आहे त्या ईश्वरत्वाची अनुभूती येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सद्भावना आपल्याकडे यायला हव्यात. तुम्ही चांगलं वागायला पाहिजे याचा अर्थ काय, मनात आपल्या सद्भावना असते आणि सद्भावनेतून आपण सर्वांशी जसे जसे संबंधित होत असतो तसं तसं आपल्या संबंधातून पापुण्य निर्माण होतं. आपल्या मनामध्ये इतरांबद्दल जे चांगले वाईट विचार असतात त्याच्यातून पापुण्य निर्माण होतं. लक्षात ठेवा, बोलण्यातून पाप निर्माण, आचरणातून पाप निर्माण, पण मला पहिले विचार त्या पहिल्या भावना, त्या भावनेतूनच पाप किंवा पुण्य आपण निर्माण करत असतो. या निम्या लेवलला आपल्याकडे पाप पुण्य निर्माण होत असतं आणि म्हणून सद्भावना हेच आपल्याला पहिली सुरुवात आहे. सर्वांचा भलं व्हावं, सर्वांचं कल्याण हवं, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण हवं. सर्व संतांचं जे मागणं आहे ते इथे देतात कारण त्यांचं अंतर्मन शुद्ध झालेलं असतं, त्यांना तसंच वाटतं. आपण म्हणतो पण आपल्याकडे ते व्हायला हवं याचा विचार करा. म्हणून आजचा जो महत्त्वाचा बोध काय, सर्वांप्रती सद्भावना, कोणी कसाही वागो त्याच्याबद्दल आपल्याला वाईट विचार येता कामा नाही. लक्षात घ्या, त्याचं भलं व्हावं. वाईट विचार आपण त्याला पण शिकवलं पाहिजे, काही शिकवायला त्याची गरज नाही. ज्याचं त्याचं कर्म त्याच्या कर्माप्रमाणे त्याला मिळणार आहे, पण त्याचं भलं व्हावं, त्याला सद्भावना त्याच्याकडे निर्माण व्हावं. हे जितकं आपल्या मनामध्ये विचार येते तितकं आपलं अंतर्मन शुद्ध व्हायला लागतं आणि शुद्ध अंतर्मन तुम्हाला चांगली परिस्थिती अधिक आकर्षित करते. लक्षात घ्या, आकर्षण तिथे, आकर्षण आणि पराकर्षण या दोन्ही गोष्टी आपल्या मनामध्ये ज्या दुर्भावना आणि सद्भावना त्याप्रमाणे घडत असतात. म्हणून आजचा पहिलाच धडा आपल्याला आहे, आपण जास्तीत जास्त किंवा सर्व लोकांबद्दल सद्भावना व्यक्त करायला. म्हणून स्वतःचं नावं लिहा, किती मोठं जग आहे आपलं, किती लोकांना ओळखतात, लिहित चला. 100-150 बाद झाला वाटेल आपल्याला, पण अजूनही लिहित चला. किती लोक लहानपणातून किती लोकांशी आपला संबंध आलेला आहे आणि त्या वेळेला त्या प्रत्येकाबद्दल, त्याच्या तो मित्र लहानपणी शाळेतला असेल, आता भेटत नसेल, पण त्याचं भलं व्हावं ही सद्भावना ठेवा. तिथे तुम्हाला लगेच पुण्यात्मक तुमच्याकडे सगळ्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून असं हे शास्त्र आपल्याला प्रॅक्टिकली, म्हणून म्हटलं प्रॅक्टिकली समजायचं. आज जे आपण सांगतो तर प्रत्यक्ष जीवनात ह्या बहिर्मन अंतरामुळे काय होत असतं की आपण कसे, आपलं जीवन कसं चाललं आहे हे आपल्याला कळतं. निरीक्षण परीक्षण म्हणतं ते हेच आहे. आपलंच आपल्याला कळलं पाहिजे की माझ्याकडे एखाद्याबद्दल द्वेष भावना येते, की दुर्भावना येते, की सद्भावना येते, हे आपल्यालाच कळलं, बाहेरच्याला कळत नाही कोणाला. तुम्ही जितकं लक्ष द्याल तितकं लक्ष द्या येईल आणि जितकं लक्षपूर्वक पाहायला लागाल तितक्या सद्भावना जास्त निर्माण होतात. लक्षपूर्वक स्वतःकडे पाहायचं, काय होतंय काय होतंय काय होतं बघा. बोलता 4-5 मित्रमंडळी बोलतात त्यावेळेला पटकन स्वतःकडे बघा काय होतंय. तिथून दुर्भावना येत असते तर आपल्याला लगेच त्याचं परिवर्तन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे सर्वांकडून हो अशी सद्गुरूंनी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड रावले. सद्गुणा